तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता अजय काळे यांचा स्वराज्य दूध डेअरी फार्म बघू शकता कशा प्रकारे. आता दुपारची वेळ, दुपारचे 12 वाजलेले आहे आणि म्हशीसाठी बघू शकता फॅन आहे. तर जवळच गावातली लाईट आहे आणि आता म्हशीवर पाणी मारणे चालू आहे. आणि सवज बाजूला जी नेट आहे तिच्यावर पण पाणी मारून म्हणजे थंडावा दिवसभर राहण्यासाठी यांचं हे असं नियोजन दुपारचं राहते. सकाळचं हे टाकलेलं कुटार आता आणि कुट्टी मशीन आतापर्यंत खाल्ली आणि आता पाणी ठेवून या बकेटीमध्ये पाणी, या बकेटीमध्ये पाणी पाजायचं का? हो. बरं, एका म्हशीला या बकेटीमध्ये पाणी टाकून पाजलेलं आहे. आणि अशा प्रकारे गोठ्याची धुलाई बघू शकता. पाणी खालच्या खाली त्या नाल्यामधून बाहेर जाते आणि अशा प्रकारे म्हशीची सोय अजय काळे यांच्या स्वराज्य दूध डेअरी फार्मवर चालू असते. आणि हे बघू शकता वघार, हे पण कुटार खायला. तुम्हाला इकडं पण दाखवतो गोठ्याची साफसफाई. अशा प्रकारे इकडं तुम्हाला कुट्टी मशीन दाखवलेली आहे. हे बघू शकता. हे संध्याकाळचं चारा नियोजन यांनी आणलेलं आहे. ती कुट्टी मशीन आता कुट्टी करतील दुपारून. आणि हे कुटार हरभऱ्याचं भरून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये नियोजन केलेलं आहे. मी तुम्हाला याच्यासाठी थोडा व्हिडिओ दाखवत असतो, कारण जसं पैसा येतील तसं या बिझनेसमध्ये ग्रोथ अजय काळे यांचं चालू आहे. तर हे बघू शकता, शेण काढण्यासाठी एक खोरं आणि टोपला अशा प्रकारे नाली, पंखे आणि हे नेट, म्हणजे कमी खर्चामध्ये उन्हाळ्याचं नियोजन. नेट टाकून त्याच्यावर पाणी मारलं की थंडावा राहते. तर अशा प्रकारे आणि हे समोर पण असं कमी खर्चात नियोजन केलेलं आहे. तर ही पाण्याची सोय अशी केलेली आहे. पाणी तिकडं मोटरचा पाईप डायरेक्ट जोडलेला आहे. सोलरला तिकडं मोटर चालू राहते. तोपर्यंत तिकडं गवत आहे, त्या गवताला मोटर भिजणं पण चालू आहे आणि इकडं धुणं पण चालू आहे म्हशीचं. अशी सोय घेतली तर नक्की आपल्या पशली जनावरं पण चांगल्या प्रकारे निरोगी राहतात आणि दुग्ध व्यवसाय आपला भरभराटीला येऊ शकतो. तर अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. तर हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.